चला तुम्हाला आता माझं घर दाखवते. मी खूप लोक बोलतात घर दाखव, कलर दाखव, आता कसा केला आहे. तर हे माझ्या दरवाजाला कलर केलेला आहे मी, हे बघू शकता. तर हे तर गेट लावून घेते मी. गेटला पण छानसा कलर दिलेला आहे, नवाकोर झाला आहे. त्याच्यानंतर इथं देव आपला आहेत बघा, हे तर तुम्ही बघू शकता. एक मिनटं, हे बघा, हे पडदे बिरदे सगळे लावलेले आहेत आपल्या इथं. ह्या घराला असा कलर दिलेला आहे, टी व्ही साईडला हा दिलेला आहे. आणि बघा हे ह्या घराला असा कलर दिला, वर व्हाईट दिलेला आहे. आणि हे बघा, हे आपलं घर आता पहिल्याहून चांगलं, पण त्या सोप्याच्या वर का खाली वाटते तुम्हाला एक सांगते. पहिले तर माझे देव असायचे, देवाला पाटण घेऊन मी बसायची, तर चांगलं नव्हतं वाटत, कारण देवाला पाठ देणं हे चांगलं वाटत नाही. मग मी देव इथलं सगळं काढलं आणि समोरच्या भिंतीवर लावलं. समोरच्या भिंतीवर का लावलं, कारण की आहे ना, मला उठल्याबरोबर देव दिसणार. तुम्हाला एक सांगते, हे बघा तुम्ही बघू शकता, हे माझं असं पडदे आहेत घराला, सगळे घराला पडदे बिरदे लागलेले आहेत बघा. इथं मी झोपते ह्या बेडवर दिसल्याबरोबर मला गणपती स्वामी सगळं दिसतात, मला किती वाजले ते दिसतात. आणि फक्त यूट्यूबचं बटन मी इथं लावले. ते पण का लावलं, कारण की यूट्यूब ठीक आहे, मला माझं चॅनलच्या मागे दिसलं चांगलं आहे. आणि आता मला किचन तुम्हाला दाखवते. किचनला पण बघा माझं हे असं आहे, हा फ्रीज आहे. हे माझं रॅक लावले भांड्याचं, छोटंसंच आहे, कारणारे गावं घेऊन जाणार आहे म्हणून. तर जागा पाहिजे ना, इथं तिथं ठेवण्यापेक्षा वर टांगून ठेवले, ठीक आहे. आणि हा माझा गॅस आहे, इथं पण एक रॅक लावून टाकलं, इथं भांडी घासायला. आणि हे पण माझं इथं पण कलर लावून टाकला बघा. हे माझं वॉशिंग मशीन आहे, कपाट आहे, कपाटला पण कलर मारला. आणि तिथंसुद्धा मी कलर मारून घेतला. इथं दरवाजा करायचाच मला आता, ह्या साईडला दरवाजा, पण जाऊ द्या आता सगळं बघा एक दमादमाने. तर हे घराला कलर असा दिला बघा. बघा आता खाली पंखे बदलायचे आहेत बघा, पंखाचं लय घाण झालं आहे, पण नवीन घेईन पंखे मी जा दमादमाने. तर कसं वाटतं आपलं स्मिताचं घर. आणि हां, मुख्य मेन तुम्हाला दाखवायची विसरून गेली, हे बघा आपलं बाल्कनी. एवढा उजीर घरामध्ये पडतोय ना, सांगायला नको का, एवढा उजीर. लाईट लावायची गरज नाही, कारण काही सगळं खुलं केलेलं आहे मी. कलर मारताना हे सगळं, ह्याला पण कलर मारला. इथून तिथून बघा आपली बाल्कनी एवढी मोठीच्या मोठी आहे. आणि कपडे बिपडे सगळी वाळायला घालायला जागा आहे. समोरचं घर आपल्याला दिसतंय, समोरचे लोक आपल्याला दिसतात, त्यांनी पण तसलं कार्पेट बांधलेलं आहे. कारण धूळ बिळ जास्त येते ना, त्याच्यामुळे एकदम चांगली लोक आहेत. समोर पण चांगले लोक आहेत, आपण चांगलं, सगळी दुनिया चांगली असते, बरोबर आहे का नाही. हे बघा तिकडं पण चांगलं आहे. आणि रोल टचिंग आपलं घर आहे, काही टेन्शन नाही, काहीच नाही. बाल्कनी बिल्कनी सगळी मोठी आहे आपली, बघितलं. हे बघा रात्री मी इथं बसून मी जेवली, इथं मस्तपैकी अशी बसली, मस्तपैकी चहा पेरली, सकाळी नाश्ता केला, बघा किती मस्त वाटतंय ना. आणि हे सगळं मोकळं सोडलं, नंतर पावसाळ्या वेळेस मी बांधून टाकेन एकदम. तर घर कसं वाटतंय आता तुम्हाला सांगा, नक्की का म्हणजे सांगा. आणि हेच ना पुढं तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटतं ना. आता मी आहे ना, माझी जीवनची कहाणी पण, माझी मुलाखत पण तुम्हाला लोकांना सांगणार आहे. माझी मुलाखत कोण ना कोण घेणार आहे, ते पण तुम्हाला त्याचे